दुर्गा, तू काळजी करू नकोस. आजी लीलापासून लांब होण्यासाठी माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅनिंग आहे. कसलं प्लॅनिंग चाललंय किशोर? एजे, तुम्ही इथे? हो, मला जरा किशोरशी महत्वाचं बोलायचं होतं. पण तुम्ही कुठे बाहेर जात असाल किंवा तुमचं काही प्लॅनिंग असेल तर मी नंतर येतो. ओके? हो, नाही बाबा, प्लॅनिंग कसलं? मी तिला हेच सांगत होतो की दिवसाची सुरुवात जर व्यवस्थित प्लॅनिंगने केली तर अख्खा दिवस युटिलाइज करता येतो आपल्याला. हो. करेक्ट आहे. आणि ज्याला नीट टाईम मॅनेजमेंट येतं तोच चांगला बिझनेस करू शकतो. अगदी. आणि म्हणूनच मी ठरवलं की तुला कुठली तरी एक इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची आहे. माझ्यावर कसली रिस्पॉन्सिबिलिटी? काय की घरी जे काय चाललंय त्यामुळे मला बिझनेसवर नीट फोकस करता येत नाही. आणि पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ ज्याला नीट हँडल करता येतो तोच चांगला बिझनेस करू शकतो. पण ते आता सध्या मला जमत नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की काही दिवस ऑफिसची रिस्पॉन्सिबिलिटी तू सांभाळावी. आय मीन तुझी हरकत नसेल तर. माझी काय हरकत असणार बाबा? इट्स माय प्लेजर. हो एजे, ॲक्च्युली तुमचा किशोरवर एवढा विश्वास आहे हे पाहून मलाही खूप छान वाटलं. सो गुड. एक काम करूया, उद्याच आपण काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करूया. पण इन द मीन वाईल या काही ऑनगोईंग प्रोजेक्टच्या फाईल्स आहेत ते जरा बघून घे. ऑल द बेस्ट. थँक्यू. किशोर, कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम सो हॅपी फॉर यू. थँक्यू दुर्गा. असं खूप मोठं स्वप्न पूर्ण झालंय. कसलं? कळेल तुला. हे जे तू एवढा माठ असशील असं वाटलं नव्हतं. तू तुझ्या बिझनेसचा सगळा चार्ज माझ्या हातात देऊन स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलायस. आता बघच, तुझ्या पर्सनल लाईफ प्रमाणे तुझ्या बिझनेसची मी कशी वाट लावतो ते. हे बरं आहे. म्हणजे लीलाला आधी पार्टनरशिप मिळाली आणि आता किशोर भाऊजींना अख्ख्या बिझनेसचा चार्ज मिळाला. आणि आपल्याला काय? आपल्याला भोपळा, लीलाचा पार्टनरशिप, किशोर भाऊजींना बिझनेसचा चार्ज आणि आपण सुरू. बस. आणि ते म्हणतात ना, चोराला धरून नको. आता तुझ्या मनी धो. त्यांना आपल्याकडे हा फालतूपणा करण्यासाठी वेळ नाही आहे. आता आपल्याला सगळ्यांना सिद्ध करून दाखवावंच लागेल की आपण नक्की कोण आहोत ते. अच्छा, काय गो? काय झालं? आजी, ही लताताईंची बॅग आहे. ते अंतराताईंना भेटायला आल्या होत्या आणि मग त्यांची पर्स इथेच विसरून गेल्या. लताताईंनी मला कॉल करून सांगितलं की तुम्ही जो चेक दिला होतात ना अंतराताईंच्या नावाने, तो या बॅगेत आहे. आणि माहिती आहे का, आता अंतराताई या चेक बघणारच होत्या. मी कशी बशी बॅग इथे आणली. अरे बापरे, गडबड झाली असती सगळी. पुन्हा आता हे याचं काय करायचं? आजी, तुमच्याकडे ठेवता का? मी नंतर आश्रमात जाईन आणि त्यांना देऊन येईन. थँक्यू आजी, मी येते. थांबलीला. सॉरी, माफ कर मला. आजी, अहो
काय काय झालं? सॉरी का म्हणताय? आज या घरामध्ये जे काही होत आहे त्यात सगळ्यांनी तुझ्यावर खूप चिडचिड केली. मी पण खूप चिडचिड केली तुझ्यावर. खर तर जे काही घडलं त्यात तुझा काहीच दोष नव्हता है ना. तरी पण मी अंतरा या घरात परत आली त्याची सगळ्यात मोठी किंमत तुला मोजावी लागणार आहे ना. पण तू या सगळ्याचा विचार नाही केलास बाळा. तुझं खूप मोठं नुकसान होणार होतं तरी देखील तू त्याचा विचार न करता तू तिला घरी घेऊन आलीस. खरं तर यावेळेला मी तुझ्या सोबत उभं राहायला हवं होतं ना, पण मी नाही उभी राहिले तुझ्यासोबत. आजी अहो, नका इतकं मनाला लावून घेऊ खरंच. का नको मनाला लावून घेऊ सांग. मैत्रीण म्हणवते मी तुला, आणि यावेळेला खरं तर एका मैत्रिणीला तिच्या या मैत्रिणीची सगळ्यात जास्त गरज होती. पण अशा वेळेला मी देखील तुझ्या बरोबर असं वागले की तुला त्याचा सगळ्यात जास्त त्रास झाला. मी दिला तुला त्रास. माफ कर बाळा. आजी बस मी वचन देते, यापुढे तुझी ही मैत्रीण तुझ्यासोबत अगदी भक्कमपणे उभी राहील. तुझी काही चूक नाहीये बाळा. आजी, एकतर तुम्ही सॉरी म्हणू नका. तुम्ही तुमच्या जागी बरोबरच होतात. आणि तुम्ही का रागवलात? माझ्या आणि एजंटच्या सुखासाठी, आमच्या संसारासाठीच ना आजी. आणि तुम्हाला माहिती नाही का, मैत्रीत नो सॉरी आणि नो थँक्यू. आणि आजी, तुम्ही जरी रागवलात ना माझ्यावर, तरी त्यातनं मला तुमचं माझ्यावरचं असलेलं प्रेमच दिसतं खरंच. आणि आता सगळ्यात महत्वाचं काय, मला माझी मैत्रीण परत मिळाली. हो की नाही? अंतराई, तुम्ही इथे? अगं, दिवे लागणीची वेळ झाली ना, देवाच्या पाया पडायला आले होते. पण आले आणि बघितलं तर दिवाच लावला नव्हता कुणी. मी तेच वाट बघत होते की कोणीतरी येईल आणि दिवा लावेल. बरं झालं तू आलीस. लावतेस दिवा? अहो, तुम्ही का नाही लावलात? वाट कशाला बघितलीस? लावा. अगं दुर्गा, सांजवात ही घरच्या लक्ष्मीने करायची असते, आणि मी कुठे घरची लक्ष्मी आहे? लावशील? प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचं रूप असतं. तुम्ही या घरच्याच आहात. प्लीज लावा ना दिवा. अगं मी कसं लावा ना प्लीज. खरंच? हो खरंच प्लीज. देवा, घरातली ती लीला नावाची पिढा बाहेर जाऊ दे, आणि इतकी वर्ष बाहेर राहिलेली ही आमची लक्ष्मी कायमची घरात परत येऊ दे. माझे अंतरा मॅडमचे रिपोर्ट स्टडी करून झाले. मी मुंबईला येतोच आहे, तेव्हा आपण इन डिटेल बोलू.
तर तोपर्यंत तुम्ही त्यांना जुन्या काही मेमरीज रिकॉल होतील का असे बघा. काही क्रिएट करू शकता तुम्ही ते. मेक शुअर ते सगळं नॅचरली व्हायला, म्हणजे त्यामुळे कदाचित त्यांना आठवायला मदतही होऊ शकते. थँक्यू डॉक्टर. मोस्ट वेलकम. एजे, मला माहिती आहे आता आता सध्या घरी जे काही चाललंय त्यांनी तुम्ही खूप डिस्टर्ब व्हाल. तुम्हाला खरं तर ह्या सगळ्यातनं बाहेर यायला वेळही नाही मिळाला आणि तरीसुद्धा तुम्ही माझ्या इच्छेसाठी तुम्ही अंतरा त्यांची ट्रीटमेंट इथे घरीच करायला तयार झाला. थँक्यू. थँक्यू लीला. तू मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिलीस. ह्यापुढे मी जे काही अंतरासाठी करीन माझं कर्तव्य म्हणून करीन. थँक्यू. मला माहिती आहे जे तुम्ही तुमच्या कर्तव्यात कधीच कमी पडणार. ठीक आहे, मी येते आता. अंतरातही एकट्याच आहेत ना? लीला, अंतराचा विषय सोडून आपल्या दोघांमध्ये काहीच बोलायला राहिलं नाही का? लीला, एजे, आत येऊ? एजे, आज संध्याकाळचा दिवा अंतराईंनी लावला आणि आरती सुद्धा त्यांनीच केली. म्हणून मी त्यांनाच म्हणाले की तुम्ही स्वतःच येऊन प्रसाद द्या. अंतराई, या ना. आत येऊ ना? चालेल ना? अंतराताई, असं काय विचारताय? या ना. आज तिन्ही सांजेच्या वेळी अंतराईंनी आरतीचं ताट घेऊन एजंटच्या खोलीत प्रवेश केलाय. लवकरच त्या अशाच एजंटच्या आयुष्यात सुद्धा प्रवेश करतील आणि त्या दिवशी तुम्ही या घरातनं आउट. उद्या एजेच्या रेस्टॉरंटमध्ये 2 नवीन शेफ अपॉइंट करायचे आहेत. मला तुमच्याकडचे 2 बेस्ट शेफ पाठवा.
आणि लक्षात असू द्या, कामात कुठलीही गडबड होता कामा नये. हे जे आता बघच मी तुला कसं रस्त्यावर आणतो ते. वहिनी, अंतराई तुमच्यासाठी वाचत का नाहीये? मला पण कळत नाहीये. काय कळत नाही. तुम्ही नक्की ठेवली होती ना चिठ्ठी? हो. नाही, काही सांगता येत नाही ना. तुमचा प्लॅन आहे, कधी पिसकटू शकतो. मी माझ्या हाताने ठेवली होती. खरं तर पुस्तक उघडल्या त्यांना चिठ्ठी सापडायला हवी होती. पण मग ती चिठ्ठी गेली कुठे? डस्टबिन मध्ये. थांबा. तुमचं काय चाललंय हे मला कळत नाहीये असं समजू नका. आमचं कुठे काय चाललंय? लीलाई, तुम्हाला कारणच हवी असतात आमच्यावरती आरोप करायला. मी चिठ्ठी वाचली. काय म्हणालीस? कारण शोधते. ठीक आहे, एक काम करते, एजंटला देऊन टाकते चिठ्ठी. काहीच करत नाही, काय करायचं ते करते. एजंटना कशाला त्रास देता तुम्ही? एजंटना काही ना. सरस्वती आणि लक्ष्मी. मी गप्प आहे याचा अर्थ तुमची कुठली मनमानी सहन करीन असा होत नाही. आणि जर प्रश्न घराच्या सुखशांतीचा असेल तर मी अजिबात गप्प बसणार नाही. त्यामुळे माझ्या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट, तुमच्या दोघींकडे माझं बारीक लक्ष आहे. दुसरी गोष्ट, तुमच्यामुळे जर अंतराताईंना त्रास झाला ना तर माझ्या इतकं वाईट दुसरं कोणीच नसेल. आणि तिसरी गोष्ट मला माहिती आहे, ते तुम्ही योग्य वेळ आले की सांगणार आहात ना लीलाई, बरोबर ना? फक्त ते एजंटना काही सांगू नका तुम्ही. मी वहिनींना तिसरी गोष्ट वहिनी